हाय हॅलो नमस्कार, मी पूनम स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सकाळचे 7 वाजले आहे. मी मला ब्लॉगची सुरुवात इथूनच करू. तर आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे, कारण की आज आशूचा बड्डे आणि तिचा पहिला बड्डे. तर मी मला आज सकाळपासून तर संध्याकाळला पुन्हा ब्लॉग शूट करणार आहे. तर मी आशा करते की तुम्हाला हा ब्लॉग आवडणार, आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरायचं नाही. तर मी नेमकी झोपेतून उठलेले आणि चला मला ब्लॉग सुरू करू. तर आता घरात जाते, घरातले काम वगैरे आवरते आणि आंघोळ वगैरे करते, मग भेटतं मला. तर तुम्ही ना माझ्या आशेला आशीर्वाद द्या आणि खूप मोठा प्रेम द्या, हेच आशा आहे मला तुमच्याकडून. चला आशू, गुड मॉर्निंग. हॅपी बर्थडे बिल्लू, हॅपी बर्थडे. थँक्यू मग, थँक्यू. हॅपी बर्थडे शोना. तुला केक कापायचा ना? तर आमच्या घरचा गॅस संपलेला आहे, आम्ही गॅस घ्यायला आलो. आशू आशू घरीच आहे. पासून माझी एवढी धावपळ चालली काय सांगू. चला म्हणलं हे पातेला आणले मी, दाखवते. मोठं पातेला माझ्याकडून नव्हतं म्हणून मी खाली मागून आणलंय पातेला हा. आता याच्यात बिर्याणी बनवायची आहे. आता चिकन वगैरे ना आशू पप्पा गेले आणायला, बाकी सगळं सामान आणून घेतलंय, फक्त चिकन राहिलं होतं. तर झालं मला ते आणतात. तो कांदा गिंदा कापून घेते मी, आणि माझी आवडतं तर विचारूच नका कसं झालंय. तर आशूला आंघोळ वगैरे घातली मी, आशूला बाहेर खेळायला लागली आहे. तर आता 3 वाजले. तर चला म्हणलं आता पटकन आवरून घेते, जेवढा शूट होत आहे. चव असते पण नाही ना, बाहेरची रोज रोज हे करू करू त्यांच्या हाताची चव बिघडून जाते. आणि माणसाने एक दिवस स्वयंपाक केला तर किती भारी होते मग. खरं आहे. तुम्ही किती फास्ट कांदा कापता गो. असं बारीक माझ्याकडून कापलेच जात नाही. आशू, असं बारीक मग कांदा. आशू कांदा कापायला पहिले शिकायला ते आम्ही 2-4 महिने, त्याच्यानंतर कापायला बाकीचे लसूण सोलायचं तिकडं, लसूण माय सोडला तिकडं. आचारी तर झाला तर थंड ना भात. हा, पाणी फेकतो तिथलं. ते मिक्सरमध्ये मसाला ठेवलाय. चिकन आहे. आले ना बाई, थांब ना. मस्तपैकी चिकन वगैरे टाकून घेतलाय. बिर्याणी मस्त बनणार आज. चहा करा ना आचार्य साहेब. आचारी साहेब खाली बिर्याणी करतात, नाही करतात. चला मी चहा करून येते. तिथं मस्तपैकी चिकन बिर्याणी झाली. खुशबू चांगली झाली. काय देऊ तुम्हाला, है ना? मायवा किती सुंदर दिसते मी. एवढी सुंदर आहे का? मस्त इथं लाईट वगैरे आहे ना.
आशू हॅपी बर्थडे पिल्लू ऑइले बच्चा मेकअप कोण केला मा होय जिकडो चल मी अशी काहीतरी रेडी झाले मस्तपैकी साडी वगैरे नेसली आहे तर आता चला म्हणला बर्थडे करो तुमचा फुग्गा घे का चिपकला का डबल टेप बाई त्याच्यासाठी बसला नाही झालं का तेवढा हा बस झाला हा झालं का ना तयारी हे लडकी पोरकी रडते ही पहिले भावरात एकटीच खेळायला लागले चला ना अजून यायचं राहिलं सगळं चल पटकन आवर घाल काय सुरून बसली ही इकडे पाहायचं ना इकडे पाहती अय्या गडगडवाडा हसू येत तिला अय्या तिथं इकडे पाहायचं ना इकडे पाहती काय तिकडे पाहायला तुला मांडी घालायची असे पाय पसरून बसत मग काय लाव तर रोखला पालती मारायची ना त्याला फुगत आहे का भाऊ ना ते दाखव त्याला फुगत आहे तिच्याजवळ दे एक फुगा. दे त्याची जर फुगत आहे पकड असा ते पाहून घाबरायला लागलं अरे अरे बाबा इकडे आहे ना अरे बाई या ना बसा सकाळपासून चांगली खेळ फ्रॉक टोचत असेल नाही सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे त्याच्यात एक जाळी कडक राहते ती टोचत असताना
तिथं शेंबूड पूस. राहू दे ना तू. लाव ना, नाकात लावून धरतो. लपून चालू बघा. जे 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 ऐसून इकडे पडशील. इकडे. हो, लावा ना. लावा ना. लावूनच देऊन आता सुद्धा टीव्ही दाखव ना. पापा म्हण पापा. बापरे. त्याला का चारू साखर अरे अरे अरे. नाही 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 नाही. हॅपी बर्थडे. कायच लावू थांब. चू चू चू. थांब नाही येत आहे. हे पकड घ्या. चला टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. ती शांत बसल. कापा कापा केक कापा. नाहीच ऐकत आहे ती. फुकू मार फुकू. फुकू मार. फुकू काय फुकू. फू फू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. अश्विनी हॅपी बर्थडे टू यू. आता कशाला चेतायचंय. केक काप. कापा. हॅपी बर्थडे टू यू.
पिंडू इकडं. सकत होतो भाऊ आहे ना 5 तारखेला लग्न आहे. गावातले हे झालं म्हणते पहिले मा बाप होता सगळे लोक घ्यायचे आणि आता मी बी नाही मा बाप नाही आता आम्हालाच लोक बी आवडायला आले. एकदा काढून हे करून घे बेटा का लावा लागली हो ना बिर्याणी चांगली झाली. आधी बिर्याणी चांगली नाही झाली हा ना मस्त झाली पण ते काय झालं हा अर्धा किलो तांदूळ तांदूळ जास्त ना चिकन कमी झालं असं. चिकन बी लय मोठं आहे त्याच्यात. 1 किलो चिकन काही कमी नाही. 1 किलो तांदूळ आणि 1 किलो चिकन काय पण बिर्याणी चांगली झाली सर लोकांसाठी. इकडचं फोडो बर्थडे झाल्यावर असं मग पडू तुमच्याकडे काय मम्मी फोडते ओय खाव का हा द्या मी फोडते तो तेव्हा तू बिले छान दिसते बाबा तुला तर काजळ पुरं तोंड लावलंय पुरं तोंड काजळ लावलंय होला. चांगलं दिसतं. बस आता फोटो तर काढ. बर्थडे झाला सगळं. एक कामवाली बाई लावली मी झाडू मारायला. ती चला म्हणलं बर्थडे गिड्डे झालाय आणि आशू खूप जास्त रडत होती. आत्ताशी कुठे जाऊन झोपली ती आणि मला साडी चेंज करायची आहे. तर चला मला ब्लॉगची इथं सेंड करते. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. पण तर सगळ्याला बाय आणि नक्की सांगा कमेंट करून की व्हिडिओ कसं वाटला. चला मग इथं सेंड करते. बाय बाय. हा लाईट लावला ना तर अजून म्हणजे मस्त वाटते लाईटवर. आता झोप आली मला. 11 वाजले. मी सकाळी 7 वाजता व्हिडिओ शूट केला. दिवसभरात जेवढा शूट झाला माझ्याकडून तेवढा घेतला पण तरी एवढं काय जमलं नाही. एवढं म्हणजे पाणी वगैरे जास्त होतं ना तर त्यांना काय सुद्धा दाखवता नाही येत मला व्हिडिओमध्ये होते. तरी मग थोडेफार लोकल दाखवलं होतं मी. तर चला मग सेंड करते. बाय.